ईयरली बर्थडे हमने बंदे कर दिया ना। नहीं, मैं तो वैसे बर्थडे सेलिब्रेट नहीं करता था। क्योंकि उससे उम्र पता चलती है और लोग पूछ रहे की अभी 60 साल के हो गए, 50, अभी आजोबा झाले तुम्ही, आता काय मग. तर हे जे ते मला त्याच्यामुळे कन्सेप्ट, आणि मी 6व्या-7व्या वर्गापासूनच ते इयरली बर्थडे बंद केले होते. मी ते कॉन्शियस व्हायचं त्या बायका वळायच्या वगैरे. आणि मग मी की सेलिब्रेट करणं अगेन्स्ट नाही, मी सेलिब्रेट आम्ही डेलीच करू शकतो, कारण मी म्युझिक लवर आहे. आय कॅन लिसन म्युझिक, आय कॅन प्ले म्युझिक. हम दोस्तों को मिलकर हम महफिल ऑर्गेनाइज कर सकते, करते थे भी थे, डेली कर सकते हैं. तो डेली कैसे सेलिब्रेट किया जाए, एटलीस्ट वीक, वंस इन अ वीक. तो हमने डे निकाला, बर्थ डे है ना, डे डे म्हणजे दिवस. आणि दिवस तर मग दर आठवड्यालाच येतो ना तो. जसं माझा शनिवार आहे समजा, शनिवार एव्हरी वीक यू कॅन सेलिब्रेट शनिवार, सॅटर्डे नाईट. नंतर योगायोगाने बघा संडे, सन म्हणजे सूर्य, आणि सूर्याला मित्रच म्हणतात. मित्र आहे तो, म्हणजे मित्रांचा दिवस आहे दुसरा दिवस. म्हणजे शनिवारी माझा बर्थडे, तो मी सेलिब्रेट करतो. कोणी नाही केला, मी स्वतः सेलिब्रेट करेल. आज मी स्वतः सेलिब्रेट केला. चॅम्पियन स्पोर्ट्समध्ये मी शर्ट टाकला होता तयार करायला, ते याचा वर्ल्ड ऑफ फिल्मचा. म्हणजे आता फिल्म्स इंडिया हा टी शर्ट तयार, पण आता इंडियाच्या बाहेर थिंकिंग मोठं पाहिजे. आम्ही म्हटलं नाही, भारत माता की जय न म्हणता आम्ही आता भूमाता की जय म्हणणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे मग वर्ल्ड ऑफ फिल्म्स असं एक टी शर्ट तयार केलं नवीन, आज दुपारी. आधीच टाकलं होतं मी, तर ते आज मिळालं, ते आणलं, झालं सेलिब्रेशन. नवीन शर्ट झालं, टी शर्ट हे काय हेच घातलेलं आहे, वर्ल्ड ऑफ फिल्म्स. त्यानंतर एका ठिकाणी कार्यक्रम होता, क्रॉसवर्ड नावाचं, इथे फर्ग्युसन कॉलेजला पुस्तकांचं दुकान आहे, मी तिथे नेहमी जात असतो. तिथे आधी होतं ओपन माईक. तिथे काही चांगले मित्र म्हणजे कविता सादर करतात, म्हणजे स्वतः लिहिलेल्या कविता अर्थात. तर ते फार चांगला कार्यक्रम असतो. बुक जनरली बुक कॅफेजमध्येच ते असतात, आम्ही तिथे जात असतो. योगायोगाने क्रॉसवर्डमध्ये त्यांचा डे फिक्स नसतो शनिवारीवर, परंतु आज होता योगायोगाने सॅटर्डेला, म्हणजे माझ्या बड्डेलाच होता समजा. दॅट इज ओपन माईक. तिथे मी गेलो होतो. तिथे मी ग्लोब बघितला सुंदर, म्हणून थिंक ग्लोबली पॉसिबल. माझ्याकडे शाळेमध्ये ग्लोब घेतला होता मी. ग्लोब म्हणजे पृथ्वी, भूमाता. म्हणजे तो ग्लोब पकडण्याचं फिलिंग येते की आपण ग्लोबल विचार करतो. असं हे लहानपणचे लहान मुलासारखं आहे की ते मनावर परिणाम करण्यासाठी ते आवश्यक असतं की तुम्ही. तर तेव्हापासून आम्हाला ते ग्लोब म्हणजे पूर्ण पृथ्वीच आपली आई आहे हे कन्सेप्ट क्लिअर झाली होती. पूर्ण पृथ्वीच आहे ना तो गोळा, पृथ्वीच आपली आई आहे हे तेव्हाच पटलं होतं आम्हाला 6वी-7व्या वर्गात. मग तर 7वीतली गोष्ट असावी. तो ग्लोब माझा अजूनही आहे, तो जुना. आज मी एक नवीन ग्लोब घेतला छोटा, त्या 500-600 रुपयाचा, एवढं छोटं नवीन वस्तू क्रॉसवर्डमधनंच घेतला ग्लोब. हे आहे गोष्टी, म्हणजे आज सेलिब्रेट केलं मी. आता रविवार लागतोय, संडे, थोड्या वेळाने चेंज होतो ना डे, रात्री 12ला. सॅटर्डेचा संडे झाला, होईल आता 1-2 मिनिटांनी. तर संडे म्हणजे सन म्हणजे मित्राला, म्हणजे सूर्य म्हणजे मित्र म्हणतात. ते का म्हणतात काय माहीत, पण मित्र म्हणतात. बहुतेक तीच कन्सेप्ट असावी की तो सतत तुमच्यासोबत असतो. म्हणतात जो साथ असतो तो साथीदार, किंवा जो सोबत चालतो तो सोबती. तो कसाही असो, सूर्याचा ताप येऊ शकतो भर 12 वाजता, पण तो सूर्य आहे त्याच्यामुळे प्रकाश आहे. मित्राची कन्सेप्ट आमची तर अगदी, कारण मित्रांच्या भरोशावरच आमचं आयुष्य गेलेलं आहे हॉस्टेलमध्ये. आणि चांगले वाईट जे असतील ते, जे आपल्या सोबत ते आपले सोबती, त्या अर्थाने मित्र. त्यामुळे सूर्य मित्र आहे सर्व संपूर्ण जगाचा. आणि तो एका ठिकाणी असतो, फिक्स असतो. काही लोक म्हणतात तो फिरतो, काही लोक म्हणतात फिक्स असतो. मला सायन्सच्या दृष्टीने ते फिक्स आहे असं मला वाटतं. आणि पृथ्वी अशी स्वतःभोवती फिरून दिवस रात्र तयार करते. म्हणजे त्याच्याकडे पाठ केल्यानंतर अंधार होतो. पाठ करू नये ना प्रकाशाकडे, पण ते मग ते बरोबर नाही. कधी आग लागेल तरी एकसारखं. सूर्याला सहन म्हणजे काय म्हणतात, एन्जॉय करणं इतकं सोपी नाही. त्याचं तापमान 50च्या वर गेलं की आपल्याला त्रास होऊ शकतो. तो सूर्य मित्र, तो दिवस उद्याच आताच आहे, सुरू होतो थोड्या वेळाने. म्हणजे शनिवारी संध्याकाळचं सेलिब्रेशन, सॅटर्डे नाईट. नंतर मग संडेचं मित्र म्हणजे मैत्री सेलिब्रेशन संडेला असू शकतं. असं ते सेलिब्रेशन आहे. सेलिब्रेशन तुम्ही एव्हरी डे सेलिब्रेट करू शकता. दररोज आपण कितीही कामात असलं तरी 1 तास तुम्हाला सेलिब्रेट करताच आलं पाहिजे. काय तुम्ही संगीत ऐकू शकता, सगळ्यात चांगलं वाजविणे काहीतरी. काही जमत नसेल तर रिदम इन्स्ट्रुमेंट वाजवता येतं. काहोन आहे, झेंबे आहे. झेंबे तर फार सुंदर इन्स्ट्रुमेंट आहे. मला तर वाटतं ते आजकाल आवश्यक आहे, झेंबे वादन. एक मानसोपचार आहे एक प्रकारचा. हे बघा, हे गोष्टी जर नाही केल्या तर मग हसता येणं लोक विसरत चालले. त्यामुळे मग ते हास्य क्लब जॉईन करत असतो. जबरदस्त ना याला ज्यांनी म्हणजे ते फार नकली वाटतं. तुम्ही एवढे वर्ष काय करत होते, म्हणजे स्माईल म्हणतात ना की विदाऊट स्माईल जर दिवस गेला ना तो वाया गेला समजायचं. आणि असे आपले कितीतरी दिवस वाया जाऊ शकतात मग. आणि मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होतात.
मानसोपचार, आणि मग हास्य क्लब जॉईन करा, कोणी हे जॉईन करा, ते जॉईन करा. ते वयाच्या 50 नंतर सगळे ते उपक्रम करावे लागतात. मग फार लहानपणापासून हे संस्कार शाळांमध्येच व्हायला पाहिजे. आमच्या चुकून चांगल्या अर्थाने जे झालेले आहेत काही काही संस्कार, की मित्रांचं महत्त्व, त्यानंतर ग्रुप स्टडी, एकत्र येऊन चर्चा कर, एक्सचेंज, सर्व प्रकारच्या मित्रांमध्ये राहता येणं. चांगले वाईट लोक म्हणजे सिलेक्ट नाही करू शकत आपण मित्र म्हणा घेऊन, जे असेल त्याच्यात म्हणजे समोरच्या माणसाचा चांगला गुण चटकन दिसला पाहिजे. मैत्रीची आमची व्याख्याच ती आहे, एकमेकांचे गुण, एकमेकांचे शब्द फार महत्त्वाचे आहे. म्हणजे माझेच गुण सगळ्यांनी ॲप्रिशिएट करायचे आणि त्याचं काय करायचं मग समोरच्या माणसाचं, आणि समोरच्या माणसाचे काहीतरी गुण असला पाहिजे ही जाणीव एकमेकांना होते ना. काहीतरी गुण असला पाहिजे आपल्यात, काय बासरी वाजवता आली पाहिजे, तबला वाजवता आला पाहिजे, गाणं म्हणता आलं पाहिजे, किंवा गाणं ऐकतं तरी आलं पाहिजे कमीत कमी. काहीच येत नाही, मग ती नुसती शारीरिक विकास झालेला आहे. म्हणून आम्ही साहित्य संगीत कलेमध्ये रस पाहिजे, पाहिजेच पाहिजे ती, तरच आपण लाईफ एन्जॉय करू शकू. रस नसेल तर ते प्राणी मात्र सारखं होईल. मग भूक लागली की मूड खराब होईल, झोप आली की मूड खराब होईल. मग ते प्राण्याचे जे गुण असतात ते सगळे लागतील आपल्याला. म्हणून मग साहित्य संगीत कला ही अशी गोष्ट आहे की अगदी 100 वर्ष जरी तुम्ही जगलात तर जगण्यातला रस कमी होणार नाही, वाढत जाईल. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी सॅटर्डे संडेच्या मध्ये कॉफीसोबत, कोल्ड कॉफीसोबत. काय झालं? ठीक आहे.